नमस्कार. रामकृष्णारी वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करतो. आपला हा जो वनस्पतीची ओळख नावाचा युट्यूब चॅनल आहे, ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे औषधी उपाय, घरगुती उपाय, घरगुती नुकसे, तोडगे आणि वनस्पतींची ओळख अशी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे. तरी अजून आपण या वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. एकमेका सहाय्य करू अवघे असोपर्यंत बघा, आज मी तुमचा वेळ न घेता तुम्हाला एकदम एक जबरदस्त अशा वनस्पतीची माहिती सांगणार आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, झाडांची पानगळती झालेली आहे, परंतु इथं मी तुम्हाला तो वृक्ष दाखवत आहे आणि त्याची मी तुम्हाला इथं एकदम जबरदस्त अशी माहिती पण सांगत आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघावा लागेल. बघा, आजचा जो वनस्पती, आजचा जो वृक्ष आहे, जी वनस्पती आहे तिचं नाव आहे अर्जुन. अर्जुन वृक्षाची मी तुम्हाला आज संपूर्ण अशी माहिती सांगणार आहे. घरगुती उपाय, आयुर्वेदिक औषधी उपाय, काही तांत्रिक उपाय, काही नुकसे पण या वनस्पतीचे सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल. इथं मी शेजारी तुम्हाला दाखवत आहे. हा जो वृक्ष तुम्हाला इथं दिसत आहे बघा, उन्हाळ्याचे दिवस आहेत, रखरखीत शिमग्या चैताचे दिवस आहे. ती उन्हाळ्याचे दिवस आहेत, झाडांची पानगळती झालेली आहे, त्यामुळे झाडाला पाणी नाही, काही थोड्या प्रमाणात आहे, ती दाखवण्याचा मी तुम्हाला इथं प्रयत्न करत आहे. तर हा जो इथं मी तुम्हाला जो वृक्ष दाखवलेला आहे, हा वृक्ष म्हणजे अर्जुन. काही भागामध्ये त्याला सादडा म्हणतात, काही भागामध्ये आईन म्हणतात, काही भागामध्ये अर्जुन म्हणतात, परंतु अर्जुन सादडा, आमच्या भागामध्ये ह्या वनस्पतीला अर्जुन सादडा ह्या नावाने ओळखले जाते. तर आपल्या भागामध्ये ह्या वनस्पतीला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण हे तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते कमेंटमध्ये लिहिल्याच्या नंतर तुमच्या भागातील लोकांना ते कळेल की आमच्या भागामध्ये ह्या वृक्षाला ह्या नावाने ओळखली जाते. तर हा अर्जुन सादडा ही नदी, नाला, ओढ्याच्या ठिकाणी आढळणारी ही एक वनस्पती आहे. ही एक दुर्मिळ वनस्पती आहे, जास्त प्रमाणामध्ये मिळत नाही, विरळगत असणारी ही एक वनस्पती आहे. हिला अर्जुन सादडा असे म्हणतात, अर्जुन वृक्ष म्हणतात, अर्जुन सादडा म्हणतात. तर ह्या वनस्पतीचा उपयोग मी आपल्याला सांगत आहे. ह्या वनस्पतीचा उपयोग बघा, या काय करायचंय, ह्या वनस्पतीची साल काढायची आहे. तुम्ही याची साल काढून सावलीमध्ये सुकवू शकता, कारण सावलीमध्ये सुकल्याने सूर्याचे काय त्याच्यामधले जे काय अर्क आहे ते सूर्यकिरण खेचून घेत नाही. म्हणून साल जी आयुर्वेदिक औषधासाठी वापरायची जी पानं असतील, साल असेल, ती शक्यतो सावलीमध्ये सुकवलेल्या नंतर तिचा रिझल्ट चांगला येतो. 80-90% पर्यंत रिझल्ट येतो. तर अर्जुन सादड्याची साल काय करायची, काढायची आहे. विधिवत सकाळी ब्रह्ममुहूर्तावर काढा, सावलीमध्ये सुकवा, तिची पावडर करा, कच्ची पावडर करा किंवा थोडीशी भाजून घ्या, भाजून त्याची पावडर करा. आणि अशी पावडर, कच्ची पावडर चालेल, भाजून घेतलेली पावडर चालेल. ही जर अर्जुन सादड्याची पावडर तुम्हाला जर कुठल्याही शास्त्रानं कापला असेल, कुऱ्हाड असेल, कोयता असेल, चाकू असेल, सुरी असेल, कुठल्याही शास्त्रानं जर तुम्हाला कापली, तुमची जर जखम झाली, घाव पडला, जखम झाली, तर त्याच्यावरती जे भाजलेली राख आहे ती खोबरेल तेलामध्ये लावायची आणि जी कच्ची साल आहे ती तशीच तुम्ही रक्तावरती सोडवली किंवा जखमेवर सोडवली तर तुम्हाला 100% 1 हप्त्यामध्ये तुमची कुठलीही जखम पूर्णपणे बरी होऊन जाईल. बघा, अर्जुन सादड्याची साल ही पूर्णपणे कुठलीही जखम बरी करण्यामध्ये कारगर आहे, जबरदस्त आहे. ही थोडीशी भाजून घ्यायची, भाजून तिचे राख खोबरेल तेलामध्ये किंवा कारळे खुरसण्याच्या तेलामध्ये जर लावली तर 100% तुमची 1 हप्त्यामध्ये कुठलीही जखम भरून जाईल. कुठल्याही शस्त्राने तुटलेला असो, ऍक्सिडेंट झालेला असो, कशाने तुमची जखम झालेली असो, ती जखम भरून काढण्याची ताकद ह्या अर्जुन वृक्षामध्ये आहे. इतका पॉवरफुल हा अर्जुन वृक्ष आहे. तर बघा, काय करायचंय, याच्या सालीची पावडर तुम्ही जखमेवर बसवू शकता. कापल्या किंवा जर लागल्या रक्तावर जर बसवली तर लगेच त्याची खपली पडून जाते. किंवा जुनी जखम झाली असेल तर ती खोबरेल तेलामध्ये किंवा कारळे खुरसणी याच्या तेलामध्ये पेस्ट करून आणि ती त्याच्यावरती लावायची आहे. असा उपाय तुम्हाला 7 ते 8 दिवस करायचा आहे. असा उपाय 7 ते 8 दिवस केल्याच्या नंतर तुमची कोणतीही जखम पूर्णपणे बरी होऊन जाईल. हा एक उपाय झाला. दुसरा उपाय, तुमच्या हृदयासंबंधी, तुमच्या हृदयामध्ये कुठले आजार असतील, कोणाला अटॅक असेल, बीपी असेल, हृदय विकाराचा झटका येत असेल, तर त्या माणसाने काय करायचं, ही अर्जुन सादड्याच्या सालीचा काढा रोज सकाळी उपवाशी पोटी घ्यायचा आहे. अर्जुन सादड्याच्या सालीचा काढा उपवाशी पोटी घेतल्याने हृदयासंबंधीचे असणारे सर्व आजार पूर्णपणे बरे होतात. तुमचा हृदय विकार असू द्या, अटॅक असू द्या, झटका येत असू द्या, तर तो पूर्णपणे बरा होईल. अजून एक जबरदस्त याचा उपाय म्हणजे
अर्जुन सालड्याचे साल, अर्जुनचे साल, गोखरू चूर्ण, अनंत मूळ, वावडिंग आणि जष्टमध एवढ्या वनस्पती मी सम प्रमाणामध्ये घेऊन याची पावडर करून, ती पावडर तुम्ही जर दुधामध्ये उकळून 40 दिवसाचा कोर्स केला तर तुम्हाला बीपी, शुगर, अटॅक, हृदयासंबंधीचे कुठलेही आजार होणार नाही. तुमच्या हृदयामध्ये असणारे ब्लॉकेज निघून जातील, ब्लॉकेज होणार नाही, झटका येणार नाही, अटॅक येणार नाही. इतका जबरदस्त फॉर्म्युला, इतका जबरदस्त उपाय मायबाप, हा उपाय आपण करा. फक्त तुम्हाला वनस्पती शोधायची आहे, ती शोधून काढायची आहे ती, आणि तो उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला प्रमाण वगैरे कळला नसेल तर तुमच्या आजूबाजूला असणारे डॉक्टर किंवा वैद्याच्या सल्ल्याने हे उपाय करा आणि आपल्या जीवनामध्ये आपण तंदुरुस्त राहू शकता. तर बघा, हृदय विकारावर एकदम कारगर असा अर्जुन काम करतो, जखमेवर एकदम कारगर असा काम करतो अर्जुन सालडा. तर काय करायचंय, फक्त त्याचा काढाही घेऊ शकता. एकल वनस्पतीच्या काढ्यानेही हृदयाचे आजार बरे होतात. परंतु मी तुम्हाला सांगितलेल्या 5 वनस्पती जर सम प्रमाणामध्ये त्याची पावडर दुधामध्ये उकळून जर घेतली तर तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही. इतका जबरदस्त उपाय आहे. बघा, त्या वनस्पती पुन्हा सांगतो, ज्येष्ठमध्ये वावडिंग आहे, अनंत मुळे, गोखरू चूर्ण आहे आणि अर्जुन साल आहे. अशा या 5 वनस्पती येते. तर ह्या 5 वनस्पती सम प्रमाणामध्ये पावडर करा आणि दुधामध्ये उकळून सकाळी प्या. चहा पिऊ नका, चहा बंद करा आणि फक्त हा काढा घ्या. हा फक्त काढा घेतल्याने तुम्हाला एकदम जबरदस्त असा रिझल्ट येईल. तुमच्या हृदयासंबंधीच्या सर्व तक्रारी दूर होतील, तुमच्या शरीरात असलेले ब्लॉकेज निघून जातील, ब्लॉकेज होणार नाही. नस दबलेली असेल तर नस मोकळी होईल, तुमच्या मणक्यामध्ये गॅप असेल तर तुमचा गॅप निघून जाईल, हातपाय दुखत असतील तर हातपाय दुखणार नाही, हाडाचे आजार असतील तर हाडाचे आजार तुमचे पूर्णपणे बरे होऊन जातील. बघा, हाडाचे आजार बरे होतात, दबलेली नस मोकळी होते, रक्त शरीरामध्ये चांगलं खेळायला लागतं, रक्त फिल्टर होते, रक्त शुद्ध होतंय, दबलेल्या नसा मोकळ्या होतात, ब्लॉकेज निघून जातंय, हृदय विकाराचे आजार निघून जातात. इतका जबरदस्त फॉर्म्युला आहे. असे फॉर्म्युले तुम्हाला कोणी सांगणार नाही, परंतु हा फॉर्म्युला मी आपल्याला जनहित जनकल्याणासाठी सांगितलं आहे. हा उपाय आपण करायचे. या वनस्पती आपल्याला जर नाही मिळाल्या तर तुम्हाला कुठल्याही एखाद्या मोठ्या आयुर्वेदिक दुकानामध्ये, आयुर्वेदिक मेडिकल मध्ये ह्या पावडर तुम्हाला मिळून जातात. आणि ज्यांना पाहिजे असेल त्यांना बघा, इथं आपल्या व्हिडिओवरती प्रोडक्ट वरती मी तुम्हाला दिलेलं आहे. तर प्रोडक्ट वरून तुम्ही हे बाय करू शकता, प्रोडक्ट वरून हे खरेदी करू शकता. इथे मी लिंक दिलेली आहे बायोमध्ये. ह्या वनस्पती ऑनलाईन पण मिळतात आणि ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही शेजारी पाजारी असणाऱ्या दुकानामध्ये घेऊ शकता. आणि उपाय करत असताना तुम्हाला जर कळत नसेल तर डॉक्टर किंवा वैद्याच्या सल्ल्यानं करणं आवश्यक आहे. बघा, इतका जबरदस्त असा हा फॉर्म्युला मी आपल्याला सांगितलेला आहे. हा उपाय करा. त्याचप्रमाणे याचा एकदम एक जबरदस्त उपाय आहे. हा उपाय सांगतो तो म्हणजे बघा, वशीकरणावर याचा एकदम जबरदस्त उपाय आहे. कारण याचा जो बांधा आहे, हा बांधा काढायचा आहे, याचा बांधा काढून आणायचा आहे आणि त्या बांध्याला काळ्या शेळीच्या गोमूत्रामध्ये 7 भावना देऊन पावडर करायची आहे. ही पावडर ज्याला बी लावाल तो माणूस वशीभूत होतो. असा ग्रंथामध्ये वाचण्यात आलेली माहिती मी आपल्याला या व्हिडिओच्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, अर्जुन वृक्ष तुम्हाला इथे मी दाखवलेला पण आहे. असा अर्जुन वृक्ष असतो. याचा उपयोग असा करा, जखमेसाठी करा, हृदयविकारासाठी करा, अनेक आजारामध्ये याचा एकदम जबरदस्त उपयोग होतो. हे झाड जर आपल्या घराजवळ, शेतामध्ये, ज्याला जमीन आहे त्यांनी शेतामध्ये लावा, घराजवळ लावा. या झाडाची वाढ करा, यांची रक्षण करा, जोपासना करा आणि हे वाढले पाहिजे. अशी ही झाडं वाढवून आणि आपण आपल्या जीवनामध्ये सुखी आनंदी राहू शकता, खुश राहू शकता. धन्यवाद. रामकृष्ण हरी. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.